नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरुद्ध ईडीने चार्जशीट दाखल केल्याने काँग्रेस आता आक्रमक झालेली पाहायला मिळते। ईडी विरोधात काँग्रेसचा देशभरामध्ये आंदोलन सुरू आहे। दरम्यान ईडी विरोधातील लढाई पुढे नेण्याबाबत काँग्रेसची आज बैठक होणार आहे। काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची आज दुपारी 4 वाजता दिल्लीत बैठक होणार आहे। ज्येष्ठ वकील आणि राज्यसभा खासदार अभिषेक सिंघवी यांच्या नेतृत्वाखालील कायदेशीर आव्हानांसोबतच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे। या बैठकीला सरचिटणीस, राज्य प्रभारी आणि युवक काँग्रेस, महिला काँग्रेस यासह आघाडीच्या संघटनांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडलेले आहेत। भूषण, ईडीच्या विरोधात काँग्रेस आक्रमक पाहायला मिळतात। देशभर आंदोलन सुरू आहे। आज दिल्लीत महत्त्वाची या संदर्भात बैठक होणार आहे। नक्कीच नीलम, एकंदर काँग्रेसमधील अत्यंत प्रतिष्ठित असलेला परिवार म्हणजे गांधी परिवार आणि त्यातील 2 सदस्य म्हणजेच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये ईडीनं नॅशनल हेराल्ड प्रकरणी कुठेतरी आरोपपत्र दाखल केलं आहे आणि एकंदर संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी राजकीय सुडापोटी हे संपूर्ण केला जात असल्याचा आरोप हा संपूर्ण काँग्रेसकडून केला जात आहे। त्यामुळे संपूर्ण विरोधामध्ये, या कारवाईच्या विरोधामध्ये आज काँग्रेसची अत्यंत महत्त्वाची बैठक जी आहे ती पार पडणार आहे। संध्याकाळी 4 वाजता दिल्लीमध्ये बैठक पार पडणार आहे। त्यामध्ये स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ॲडव्होकेट अभिषेक सिंघवी यांच्या नेतृत्वामध्ये बैठक पार पडणार आहे आणि अनेक काँग्रेसचे प्रमुख नेते या संपूर्ण बैठकीत उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे येत्या काळामध्ये या संपूर्ण कारवाईला कशाप्रकारे उत्तर द्यावं, या संपूर्ण कारवाईच्या विरोधामध्ये कशाप्रकारे भूमिका मांडावी यासाठी संपूर्ण बैठक पार पडणार आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये काँग्रेस कशाप्रकारे आक्रमक होतं आणि या संपूर्ण विरोधामध्ये कशाप्रकारे भूमिका मांडते हे पाहणे अत्यंत महत्त्वाचं असेल। नीलम, नक्कीच भूषण, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।